शेतकरी मित्रांनो नमस्कार. नमस्कार. आज आपण व्हिडिओ देण्याचा उद्देश फार महत्त्वाचा आहे, कारण मागच्या 2023 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी आपल्याकडे कांद्याचा प्लॉट बुकिंग केला होता, म्हणजे जे आपण उन्हाळ कांदे म्हणतो, गावठी कांदा, त्या कांद्याची लागवड त्यांनी केली होती आणि त्यावेळेस आपल्याकडे त्यांनी प्लॉट बुकिंग केला होता. परंतु त्याचा त्यांना आलेला अनुभव, ज्यावेळेस शेतकरी सांगतात की जमिनीमध्ये कांदा ज्यावेळेस मोठा होतो त्यावेळेस टिकत नाही आणि तो कांदा लवकर खराब होतो. परंतु या शेतकऱ्यांनी आज अशा पद्धतीचा कांदा बनवला की तो मार्केटमध्ये सुद्धा हायेस्ट विकला. ज्याही 3-4 मार्केटला त्यांनी कांदा विकला, तो हायेस्ट पद्धतीने विकला. आज जर बघितलं तर सर्व पावत्या त्यांनी आज दाखवल्या. आज त्यांच्याकडे आल्यानंतर कुठंतरी आम्हालाही त्यांचं कौतुक करावं नक्की वाटलं आणि त्यांनी सांगितल्यानुसार की त्यांचा 5-7 ठिकाणी सत्कार पण केला. बरोबर. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा की काम करताना जर नक्कीच असा फायदा होत असेल आणि शेतकऱ्यांकडून असे जर मनाची समाधानी मिळत असेल तर नक्कीच काम करण्यासाठी आणि याची उत्सुकता जी असते ती शेतकऱ्यांकडून ऐकण्यासाठी खूप महत्वाचा पर्याय त्या ठिकाणी असतो. परंतु आज हे काम करताना आपण त्यांचं सुद्धा मनोगत आपण या ठिकाणी ऐकून घेऊ. नमस्कार. माईक जवळ धरा. नाव जितेंद्र लक्ष्मण ढेपले, राहणार कारवडी, तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर. मी 2023 मध्ये डॉक्टर अग्रवाल सरांक प्लॉट बुक केला होता. मला खूप त्याचा अनुभव आला. म्हणजे प्लॉट बुक केल्यापासून तर शेवटपर्यंत मला त्याचं म्हणजे चांगलं ॲव्हरेज निघालं. शेवटपर्यंत कांदा टिकला. भरपूर माझे नातेवाईक पण भरपूर जण मला बोलायचे, चाळीमध्ये ज्यावेळेस कांदा साठवला त्यावेळेस मला बोलायचे नाही का हा कांदा टिकणार नाही, हा कांदा लवकरच खराब होईल, सर्व हे होईल. पण तो कांदा सरांच्या मार्गदर्शनामुळे त्यांचे जे गायडन्स होतं तोपर्यंत शेवटपर्यंत मी डिसेंबरपर्यंत कांदा टिकवला. माझे 2-4 ठिकाणी सत्कार पण झाले. लासलगावला पण झाला. त्याच्यानंतर प्लस पिंपळगावला जे कांदे विकायचे तिथं पण माझा सत्कार झाला. आमचे जे एक जोडीदार होते ते सर स्वतः नाही का मार्केटमध्ये नाही का यायचे आणि सांगायचे हा कांदा नाही का आमच्याच गावचा आहे, आणि तिथं माझा हायेस्ट कांदा जायचा. त्या कांद्यासारखं परत मला कधी म्हणजे मागच्या वर्षी मी परत कांदा केला पण तसं ॲव्हरेज मला निघालं नाही, कारण माझी चुकी झाली. मागच्या वर्षी माझा लेट कांदा लागला, पण त्याच्यामुळे मी नाही का सरांशी माझं काही कॉन्टॅक्ट झालं नाही. ही माझी खूप मोठी हानी झाली. पण आता इथून पुढं परत मी आता तांबाड्याच्या 2 एकरचा प्लॉट केलेला आहे. पण तो पण मी आता सरांच्या मार्गदर्शन करू राहिलो. पण त्याच्यातही माझी चुकी झाली ती मी खूप लेट नाही का त्यांच्याशी संपर्क साधला. पण ते खरंच माझ्यासाठी खरंच मार्गदर्शन आहे. आणि सर्व शेतकऱ्यांना नाही की विनंती आहे, सरांक प्लॉट तुमचे कोणची पण अडचण असेल केव्हाही असेल तर तुम्ही सरांशी बोलून आणि ती ते 100% सॉल्व करतात. त्यांच्याकडे प्लॉट तुम्ही कोणचाही राहू, कोणत्याही शेती याच्यामध्ये राहू, तर तो प्लॉट बुकिंग केला पाहिजे, एवढीच माझी इच्छा आहे. काय काय सांगाल? माझं नाव आशा जितेंद्र ढेपले, राहणार कारवाडी, तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर. आज मला कावर परत बोलवलं तुम्ही? आमचा तांबाट्याचा प्लॉट होता, तो आम्हाला लेट का होईना पण मग सरांनी आम्हाला त्याच्यात मार्गदर्शन द्यावं असं माझी अपेक्षा आहे. प्लॉट ट्रेस मध्ये गेला होता आपला. तुम्हाला नक्की विश्वास आहे का मी आलो आता 100% प्लॉट चांगला होईल? हा विश्वास आहे आम्हाला, म्हणून तर आम्ही तुमच्याजवळ एवढं मन मोकळेपणाने सगळं सांगतो. कारण कांद्याच्या वेळेस आलो त्यावेळेस तुम्ही बोलले होते आजूबाजूला कांदे होत नाही हो. आणि कांदे आपल्याला चांगले झाले नाही, पाहिजे. आम्हाला कांद्यात पण तुमचं लय मार्गदर्शन, लय मोठं म्हणजे सहकार्य आहे. तुम्ही आम्हाला एवढ्या वेळ काढून येत्या एवढ्या लांब, त्याच्यातच आम्हाला अभिनंदन तुमचं. बऱ्याच लोकांनी मागच्या वर्षी म्हणजे त्यावेळेस तुम्हाला सांगितलं होतं एवढं ॲव्हरेज निघत नाही. हो, भरपूर लोकांनी मला सांगितलं एवढं ॲव्हरेज निघत नाही, पण आम्ही काढलंय. पण मी ॲव्हरेज काढलंय. म्हणजे लोक म्हणायचे एवढे ॲव्हरेज नाही. आता माझे घरातले सुद्धा नाही का मला बोलायचे, मी एकरी 26 टनापर्यंत ॲव्हरेज काढलेलं आहे. माझ्याकडे त्या पावत्या सुद्धा आहे. जर कोणाला खोटं वाटत असेल तर मी त्यांना त्या पावत्या सुद्धा दाखवू शकतो. माझ्याकडे पूर्ण टोटल म्हणजे कांदा चाळीपासून तर मार्केटपर्यंत 322 का 20 क्विंटल पूर्ण मी विकलाय तो कांदा, आणि त्याचं सबूत सुद्धा आहे माझ्याकडे, पावते. तर शेतकरी मित्रांनो, हीच समाधानी आपल्यासाठी असते. आणि हे जर प्रत्येक शेतकऱ्यांनी त्यांनी एकही स्प्रे न चुकवता कामकाज केलं, खताचे डोस असतील ते सुद्धा अतिशय काळजीपूर्वक त्यांनी घेतली. आणि आताही आल्यानंतर त्यांनी बरेच औषधं दाखवले, 2-3 डॉक्टरांची औषधं दाखवले, 2-3 डॉक्टरांचं काम केलं, परंतु त्यांना रिझल्ट त्या ठिकाणी आले नाही. त्यांनी आज बोलवलं. नक्कीच आपण त्या प्लॉटमध्ये सुधारणा झाल्यानंतर आपण नक्कीच त्या प्लॉटमध्ये सुद्धा चांगला व्हिडिओ देण्याचा आपण प्रयत्न करू. धन्यवाद.